नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठीच्या आणखी एका लर्निंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे ट्रेडिंग व्ह्यूचं जे ॲप आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ज्या वेळेला आपण ट्रेडिंग करतो, सकाळी 9 ते 3:30 वाजता मार्केट सुरू असतं, त्यावेळेला बऱ्याच लोकांचे जॉबसुद्धा असतात. बरेच लोक फील्डवर वर्क करतात, काही लोक ऑफिसमध्ये वर्क करतात, काहींच्या जवळ लॅपटॉप असतो, काहींच्या जवळ पीसी असतो, परंतु बऱ्याच लोकांजवळ पीसी अवेलेबल नसतो, लॅपटॉपही अवेलेबल नसतो. त्यामुळे त्यांना चार्ट बघण्यासाठी कुठलं तरी एक टूल गरजेचं असतं. तर चार्ट बघून टेक्निकल ॲनालिसिस करून इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपण लॅपटॉप जवळ नसताना ट्रेडिंग करण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत ट्रेडिंग व्ह्यूचं मोबाईल ॲप्लिकेशन, अँड्रॉइड ॲप्लिकेशन. आता हे बघा, मी ॲप जे ते ओपन केलं आहे. याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला एक अकाउंटमध्ये लॉग इन करायचं असतं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वात पहिला ऑप्शन जो आहे तो आहे वॉचलिस्टचा, त्यानंतर आहे चार्टचा ऑप्शन, त्यानंतर एक्सप्लोर, कम्युनिटी आणि मेनू असे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल असतात. ह्या ठिकाणी या वरच्या बाजूला आपल्याला प्लेलिस्ट दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्लेलिस्ट तुम्ही क्रिएट केलेल्या असतील तर त्या तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असतात. सोबतच या प्लेलिस्ट तुम्हाला एडिट करायच्या असतील तर त्याच्यामध्ये हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यानंतर ह्या ठिकाणी तुमच्या प्लेलिस्ट ज्या आहेत त्या अशा स्वरूपामध्ये दिसत आहेत. आता ह्या ठिकाणी एक बेसिक प्लेलिस्ट जी ती ओपन केलेली आहे. ह्याच्यामध्ये मी काही स्टॉक्स जे ते ॲड केलेले आहेत. तुम्ही सुद्धा अशी प्लेलिस्ट जी ती बनवू शकता. प्लेलिस्टमध्ये नवीन जर इन्स्ट्रुमेंट ॲड करायचं असेल तर ह्या प्लसच्या साईन जवळ आपल्याला जाऊन एक इन्स्ट्रुमेंट जे ते ॲड करू शकतो. आता हे रेड लिस्टमध्ये आपण ते ॲड केलेलं आहे. गोल्ड, स्पॉट, USD डॉलर हे आपण ॲड केलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला आता याच्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी निफ्टीचा चार्ट ओपन करायचा आहे. तर आपण निफ्टीचा चार्ट ओपन करूयात. निफ्टीचा चार्ट अशा पद्धतीने ओपन झालेला आहे, परंतु हा जो आहे तो खूप छोटा दिसतोय. आता याला आपल्याला जर कधी सेट करायचा असेल, हा जो आहे तो पोर्ट्रेट मोड आहे. आपल्याला जर लँडस्केप मोडमध्ये जर चार्ट बघायचा असेल तर काय करायचं, आपल्याला सिम्पली मोबाईलचं आपल्याला बदलायचं आहे आणि ह्या ठिकाणी जे एक साईन येतं त्यामध्ये आपण पोर्ट्रेट मोड जो आहे तो चेंज करू शकतो. आता मी तोच पोर्ट्रेट मोड जो आहे तो बदलून लँडस्केप मोड जो आहे तो ओपन केलेला आहे. या लँडस्केप मोडमध्ये आता आपल्याला बघा ह्या ठिकाणी वॉचलिस्ट आहेत. आता सर्वात महत्त्वाची खासियत काय आहे ह्या अँड्रॉइड ॲपची, तर आपल्याला एक चांगलं टेक्निकल ॲनालिसिस याच्यामध्ये करता येऊ शकतं. कुठल्याही ठिकाणी आपण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस करता येऊ शकतं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे वेगवेगळे स्टॉक्स आपल्या वॉचलिस्टमध्ये आपण लावून ठेवलेले असतात त्यांचं एकदम पटकन स्क्रोल करता येतं. बघ निफ्टी, त्याच्यानंतर निफ्टीचं फ्युचर मला बघायचं आहे, त्याच्यानंतर लगेच मला रिलायन्सचं फ्युचर बघायचं आहे, त्यानंतर क्रूड ऑइल बघायचं आहे, त्यानंतर गोल्ड बघायचं आहे, त्यानंतर सिल्वर, BSCचा स्टॉक आहे हा, त्याच्यानंतर SRF. जी तुम्ही वॉचलिस्ट लावलेली असेल तिचं तुम्हाला ॲनालिसिस लगेच तुम्हाला करता येतं. आता ह्याच्यामध्येच आपल्याला ह्या ठिकाणी 1 डे टाइम फ्रेम सुद्धा स्क्रॉल करता येतात पटापट. हे बघा या ठिकाणी वीकली टाइम फ्रेम लावली लगेच, त्याच्यानंतर इथं मंथली टाइम फ्रेम लावली. आता हे जे चित्र आहे आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीये, आपल्याला ते ऍडजस्ट करावं लागतं. थोडंसं आपण त्याला सेंटर करू शकतो. त्याच्यानंतर व्हर्टिकली ते जर कधी व्यवस्थित दिसत नसेल तर आपल्याला ह्या प्राइस बार जो आहे त्याच्यावर आपल्याला जस्ट आपल्याला टच करून ड्रॅग करायचा आहे आणि आपला चार्ट जो आहे तो प्रॉपर आपल्याला दिसायला लागतो. आता मी टाइम फ्रेम चेंज करतोय, लगेच टाइम फ्रेम डेली टाइम फ्रेम लावली आहे. आपला चार्ट जो आहे तो पूर्ण व्यवस्थित दिसत नाहीये, परत मला तो ऍडजस्ट करायचा आहे. 2 आपल्या बोटांनी आपण तो ऍडजस्ट करू शकतो. हे बघा, आणि आपल्याला हवा तेवढा आपण चार्ट जो आहे तो आपल्या स्क्रीनमध्ये घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर परत व्हर्टिकल आपल्याला हवं तसं आपण ऍडजस्ट करू शकतो. आता याच्यामध्येच जर समजा तुम्हाला ही खालची जी ओळ आहे टेक्निकल ॲनालिसिस करताना ही खालची ओळची गरज नाहीये, तर आपण हे एक स्क्वेअर बॉक्स जो आहे तो दिलेला आहे त्याच्यावर जर क्लिक केलं तर ती खालची ओळ सुद्धा गायब होते आणि आपल्याला फक्त महत्त्वाचे टूल्स जे आहेत ते अवेलेबल होतात. आता समजा मी काय करतो, जनरली हा मोबाईल जो आहे तो असा ठेवलेला आहे दिसण्यासाठी आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी, परंतु आपण गेमचा जो रिमोट असतो तो जसा हँडल करतो तशा पद्धतीने दोन्ही हातांमध्ये आता बघा मी मोबाईल जो आहे तो पकडलेला आहे आणि फास्ट मी चार्ट जे आहे ते सुद्धा बघू शकतोय बघा अशा पद्धतीने. आता मला FNOचं जर कधी ॲनालिसिस करायचं असेल तर मग मी FNOची वॉचलिस्ट ॲड करतो आणि त्याच्यानंतर FNO मधला पहिला स्टॉक्स घेतो. हे बघा, मला ज्या टाइम फ्रेमवर बघायचं असेल त्या टाइम फ्रेमवर मी ते बघायला सुरुवात करतो. ठीक आहे, इंडिकेटर कसं ॲड करायचं ते मी पुढे दाखवतो. हे बघा, आता वॉचलिस्ट लागलेली आहे SBI. आपल्याला हवं तसं स्ट्रक्चर बनतंय का, नसेल बनत तर पुढचा स्टॉक बघायचा, पुढचा स्टॉक बघायचा, पुढचा स्टॉक बघू शकतो आपण. ठीक आहे, अशा पद्धतीने फास्ट आपण ॲनालिसिस जे ते करू शकतो आपल्या वॉचलिस्टचं. ठीक आहे, आता हे आपली जर कधी एखादी स्ट्रॅटेजी ठरलेली असेल, आपण आपल्या YouTube चॅनलवर 50 मूव्हिंग ॲव्हरेजची स्ट्रॅटेजी दाखवलेली आहे.
200 मुव्हिंग ॲव्हरेजची स्ट्रॅटेजी दाखवलेली आहे. तर हा जर तुम्ही स्टॉक बघितला तर हा स्टॉक आपल्या 50 मुव्हिंग ॲव्हरेजची जी स्ट्रॅटेजी आहे स्विंग ट्रेडिंगची, तर त्याच्यानुसार जो आहे तो आलेला आहे. बरोबर, ह्या दिवशी जो आहे तो आपल्याला आपण अशा पद्धतीने अनालिसिस केला असेल तर तो दिसला असता. ठीक आहे, पुढे बघूयात आपण. LTF दूर आहे, हा नाही आपल्या स्ट्रॅटेजीनुसार. हा सुद्धा आता जवळ आलेला आहे आपल्या स्ट्रॅटेजीनुसार. हे ॲडव्हर्टाईज येतात त्या आपण कॅन्सल करू शकता. हे बघा, हा आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आलेला आहे. याचं ट्रेडिंग कसं करायचं, काय करायचं ते आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. डेल्टा कॉर्प आहे. AB कॅपिटल हा वर गेलेला आहे. हे बघा, आपल्याला लगेच ऍडजस्ट करायचं असेल तर आपण ऍडजस्ट करू शकतो. मुथूट फिनान्स हे उदाहरणादाखल घेतलेले आहेत फक्त हे चार्ट्स. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला जर समजा टेक्निकल अनालिसिसमध्ये ड्रॉइंग जर कधी वापरायचे असतील, आता मी इंडिकेटर जे ते बंद केलं. आता 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये मी गेलोय. आता मोबाईल मी ठेवतो परत खाली आणि तुम्हाला दाखवतो एक एक गोष्ट व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टेक्निकल अनालिसिससाठी ड्रॉइंग टूल गरजेचं आहे. मी सुरुवातीला आता हा थोडासा झूम करून घेतो. झूम केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे टूल्स आहेत वेगवेगळे. आता याच्यामध्ये हा पहिला जो टूल आहे, हा टूल जो आहे तो आपल्याला ड्रॉइंग टूल जो आहे तो ओपन होतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ट्रेंड लाईन्स, गॅन, फिबोनाची, पॅटर्न्स हे सगळं आपल्याला दिसू शकतं. आपल्याला फेवरेटही करून ठेवता येऊ शकतं. फेवरेटवर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. या फेवरेटमध्ये आपल्याला शो फेवरेट ऑन चार्ट असं जर कधी हे एनेबल केलं तर आपल्याला चार्ट जो आहे, चार्टवर हे फेवरेट्स आपले जे आहेत ते दिसतात. त्याला तुम्ही तुमच्या तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य वाटतं त्या ठिकाणी तुम्ही ते ठेवू शकता. आता मला याच्यातली 1 आवरच्या टाइम फ्रेमवर मी आता अनालिसिस करणार आहे. हे बघा, ऍडजस्ट करतोय मी चार्ट. त्याच्यानंतर मला आता इथं टेक्निकल अनालिसिसनुसार पॅरलल चॅनल जे ते वापरायचं आहे. टेक्निकल अनालिसिस पॅरलल चॅनल मी सिलेक्ट केलेलं आहे. त्याला आपल्याला हवं त्या ठिकाणी आपण ठेवलं, टच केलं आणि हे पॅरलल चॅनल जे ते आपण इथं ड्रॉ केलेलं आहे. आता ह्याची डायरेक्शन तुम्हाला प्रेडिक्ट करायची असेल तर हे फक्त उदाहरणादाखल आहे. कुठल्याही प्रकारचं बाय सेल रिकमेंडेशन नाहीये. हे बघा, या ठिकाणी आपण त्याचं डायरेक्शन जी ती रेकमेंड केली. त्याच्यानंतर ह्याचं आपल्याला पर्सेंटेज किती आहे ते जर कधी चेक करायचं असेल तर हे इथं मेजर ची पट्टी आहे. ती मेजरची पट्टी या ठिकाणावरून आपण बघू शकतो की हा 2-4 दिवसात किती जाऊ शकतो. 3% आपल्याला इथं दिसतंय. 3.5% हा वरती जाऊ शकतो. हे एक जस्ट उदाहरणादाखल केलेलं आहे. तो 3% खाली सुद्धा येऊ शकतो. हे बघा, या ठिकाणावरून त्यांनी जर कधी आता खाली गेला तर तो 2.5% खाली येऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला सपोर्ट जर कधी ड्रॉ करायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही स्क्वेअर जो आहे तो सिलेक्ट करून सपोर्ट जो आहे तो ड्रॉ करू शकता. हे बघा, हा झाला सपोर्ट. त्याच्यानंतर रेजिस्टन्स ड्रॉ करायचा असेल तर तुम्ही रेजिस्टन्स सुद्धा ड्रॉ करू शकता. या ठिकाणी तुम्ही पोझिशन घेताय. या ठिकाणी पोझिशन घेतल्यानंतर तुम्हाला बाय करायचं असेल तर बायची पोझिशन इंडिकेटर जे आहे ते पण आपल्याला या ठिकाणी दिसतंय. हे बघा, या ठिकाणी आपल्याला रिस्क रिवॉर्डनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. हे बायचं टूल जे आहे ते आपण घेतलं. सेलचं टूल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, डिलीट करायचं असेल त्याच्यावर क्लिक करून आपण डिलीटही करू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे टेक्निकल अनालिसिस करू शकतो. खूप सोप्या पद्धतीने आपलं टेक्निकल अनालिसिस याच्यामध्ये करता येऊ शकतं. आता हे ड्रॉइंग टूल बार जो आहे, फेवरेटचा टूल बार, तो मला नकोय. मी आता फेवरेटचा टूल बार जो आहे तो डिसेबल करतोय. डिसेबल केला आणि पुढचं दाखवतो. आता या ठिकाणी इंडिकेटर्स आहेत. हे जे आहे ऑप्शन, हा इंडिकेटरचा ऑप्शन आहे. तुम्हाला आणखी दुसरा इंडिकेटर जर कधी ऍड करायचा असेल तर इंडिकेटर ऍड करू शकता. हे बघा, आता ह्या ठिकाणी इंडिकेटर्स आलेले आहेत. तुम्हाला कोणता इंडिकेटर ऍड करायचा आहे, बोलिंजर बँड्स ऍड करायचा आहे, तो ऍड झाला असेल. आता हे बघा, बोलिंजर बँड्स. ठीक आहे, अशा पद्धतीने इंडिकेटर्स तुम्ही ऍड करू शकता. इथं टेम्पलेट्स आहेत. तुमच्या ज्या काही टेम्पलेट्स असतील निफ्टीच्या वगैरे, तर त्या टेम्पलेट्स तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. टेम्पलेट्सवर सुद्धा एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेला आहे. मला आता बॉलिंजर बँड नकोय, मी हा डिलीट करेल. ठीक आहे, मला ह्या आता हे जे ऍड केलेले जे ऑब्जेक्ट्स आहेत तर ते डिलीट करायचे असतील तर ऑब्जेक्ट ट्री हा ऑप्शन आहे. बघा, हा रिसेंट रेक्टँगल आपण केलेला आहे, त्याला डिलीट करायचंय. त्याला डिलीट करू शकतो आपण. ॲरो डिलीट करायचं आपल्याला. बघा, अशा पद्धतीने आपण ते डिलीट केलं. चॅनल आपलं ओपन आहे अजून, तर चॅनल डिलीट करायचंय. चॅनल सुद्धा डिलीट केलं. हे बघा, अशा पद्धतीने हे ऑब्जेक्ट जे आहेत ते आपल्याला ऑब्जेक्ट ट्रीमध्ये मॅनेज करता येऊ शकतात. त्यानंतर ते आपल्याला चुकून डिलीट झाले असतील तर अंडू करून आपण त्याला परत ऍड करू शकतो. अशा पद्धतीने रिडूचं ऑप्शन आहे, परत ते आपल्याला घालवता येऊ शकतं. अशा पद्धतीने आपल्याला फॅसिलिटी याच्यावर अवेलेबल आहेत. हे ट्रेडिंगसाठीच वापरता येऊ शकतं तुम्हाला. ट्रेडिंग तुम्हाला त्याच्यासाठी वेगवेगळे जे ब्रोकर टर्मिनल्स आहेत तर ते तुम्हाला कनेक्ट करावे लागतील त्याच्याशी आणि मग तुम्ही ट्रेडिंग डायरेक्टली ट्रेडिंग व्ह्यूवर सुद्धा करू शकता. हे त्याचं ऑप्शन आहे. इथं तुम्हाला चार्ट जे ते कम्पेअर करता येऊ शकतात. हा निफ्टी हा मुथूट फायनान्सचा चार्ट आहे. तुम्ही याच्यासोबत निफ्टीचा चार्ट लावू शकता आणि तो कम्पेअर करू शकता. आजचा तो विषय नाही, फक्त माहितीसाठी सांगतोय. अलार्म्स आहेत, अलार्म्स तुम्ही लावू शकता, परंतु हे पेड फीचर आहे त्याच्यामुळे
या ठिकाणी आपल्याला ते बघायचं नाही. कॅन्डल स्टिक्स तुम्ही बघू शकता या ठिकाणी. हॅकिनेशी लावायचं असेल तर हॅकिनेशी लावून तुम्ही ट्रेडिंग जे तुमची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असेल तर ती वापरू शकता. ती नकोय तुम्हाला सिंपल कॅन्डल हवी आहे, कॅन्डल येऊ शकते. तुम्हाला साधा सिंपल लाईन चार्ट हवा असेल तर लाईन चार्टही येऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला अवेलेबल आहे. त्यानंतर हे पुढचं जे ऑप्शन आहे तो आहे रिप्ले बटन. आता हे रिप्ले बटन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी जिथून आपल्याला बॅक टेस्टिंग करायचं आहे, समजा ह्या ठिकाणावरून बॅक टेस्टिंग करायचं आहे, या ठिकाणी जे ऑप्शन आहे हा छोट्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला अवेलेबल नाहीये. इंट्राडे टाइम फ्रेम जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल नाहीये. तर तो आपल्याला डेली टाइम फ्रेमवर गेल्यानंतर तो अवेलेबल होईल. डेली टाइम फ्रेमवर जाऊयात आपण. हे बघा डेली टाइम फ्रेमवर आलोय आपण. आपल्याला हे नकोय, आपण हे डिलीट करूयात. ठीक आहे. आपल्याला रिप्लेचं बटन, रिप्लेचं फॅसिलिटी बघायची आहे. डेली टाइम फ्रेमवर आपल्याला दिसू शकते. आपण 14 नोव्हेंबर पासून रिप्ले बघूयात. ठीक आहे. आता याला प्ले करू शकतो आपण. हे बघा प्ले केलंय. ऑटोमॅटिक रिप्ले बटन जे आहे ते आपल्याला बॅक टेस्टिंगसाठी याचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही ते पण अभ्यास करू शकता. ठीक आहे. थांबूयात आपण. हे रिप्लेचं सांगितलं गेलं. आता ह्याच्या पुढे ऑब्जेक्ट ट्री मी तुम्हाला सांगितलं. ह्या ठिकाणी जे आहे ते वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत. फायनान्शियल जे ते अवेलेबल आहेत. ठीक आहे. सिक्युरिटी डिटेल्स म्हणजे सिक्युरिटीची माहिती, त्याच्यानंतर त्याचे फायनान्शियल्स, याच्यावर सेपरेट व्हिडिओ जो आहे तो होऊ शकतो. ज्याप्रमाणे टिकर टेप, त्यानंतर screeners.in, तिजोरी फायनान्स, याच्यामध्ये ज्या काही फॅसिलिटी आहेत तर त्याच फॅसिलिटी ह्या ठिकाणी सुद्धा अवेलेबल आहे. थोडक्यात दाखवतो मी जस्ट. मुथूटचे फायनान्शियल्स आता ओपन होतील. थोडा वेळ लागतोय जरा. ठीक आहे. हे बघा ह्या ठिकाणी मुथूटचे फायनान्शियल्स ओपन झालेले आहेत. स्टेटमेंट्स बघूयात आपण. हे त्याचे इन्कम स्टेटमेंट आहे, त्याच्या व्हॅल्यूज आहेत, तुम्ही ते इथं चेक करू शकता. हे वेगवेगळे फंडामेंटल अनालिसिसचे पार्ट आहेत, तर ते तुम्ही इंटरेस्ट असेल तर ते बघू शकता. त्यानंतर ह्यामध्येच दुसरं काय आहे, फोरकास्ट वगैरे हे सुद्धा तुम्ही बघू शकता. पाईन एडिटर हा एक मोठा विषय आहे, तो पण आता या व्हिडिओचा भाग नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला जर समजा हा जो आपण चार्ट केलेला आहे, या चार्टवर आपण जे काही ड्रॉइंग केलेले आहेत, आपण परत एकदा एक ड्रॉइंग करूयात पॅरलल चॅनलचं. हे पॅरलल चॅनलचं ड्रॉइंग केलं. हे जे ड्रॉइंग आहे हे जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचं असेल तर आपल्याला सेव्ह चार्ट इमेज, ही चार्टची इमेज जी ती सेव्ह होईल. जसं स्क्रीनशॉट काढतो त्याच पद्धतीने ही चार्टची इमेज जी ती आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होते. त्याच्यानंतर ही जर कधी तुम्हाला चार्ट इमेज जर तुम्हाला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामद्वारे जर कधी शेअर करायची असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला ते ऑप्शन्स अवेलेबल असतात. हे बघा. तर ह्या ठिकाणी ते ऑप्शन्स आपल्याला मिळतात. मी आता हे दाखवत नाही आहेत. हे बघा ह्या ठिकाणी व्हॉट्सअप, टेलिग्राम वगैरे या ठिकाणी आपण ते शेअर करू शकतो. त्यानंतर शेअर लिंक टू द चार्ट इमेज. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ते करू शकतो. तर हे अतिशय महत्वाचं आहे. आपलं ट्रेडिंग जे आहे ते खूप सोपं होऊ शकतं. कुठल्याही वेळेत, अगदी बसमध्ये ट्रॅव्हल करताना, गाडीमध्ये ट्रॅव्हल करताना आपण टेक्निकल अनालिसिस करू शकतो. फंडामेंटल अनालिसिसची सुद्धा सुविधा आपल्याला अवेलेबल केलेली आहे. तर ती सुद्धा आपण करू शकतो. आणि ह्या स्क्रोल बटनमुळे आपल्याला खूप चांगलं फास्ट अनालिसिस जे ते करता येतं आपल्या वॉचलिस्ट मधल्या इन्स्ट्रुमेंट्सचं. मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस पण आपल्याला पटापट करता येतं. बघा आता वीकली टाइम फ्रेम मध्ये काय होतंय, मंथली टाइम फ्रेम मध्ये काय होतंय, बघा किती बुलिश आपल्याला दिसतोय. त्यानंतर लोअर टाइम फ्रेम मध्ये, 1 डे टाइम फ्रेम मध्ये काय साईडवेज वाटतोय. तर अशा पद्धतीने आपण आपलं अनालिसिस जे आहे ते करू शकतो. आपली एक दुसरी स्ट्रॅटेजी आहे मॅजिक बँडची स्ट्रॅटेजी. तर त्या मॅजिक बँडच्या स्ट्रॅटेजीनुसार फास्ट अनालिसिस जर कधी करायचं असेल तर हे बघा, आता आपलं स्ट्रॅटेजीमध्ये काय असतं की 20 मुव्हिंग ॲव्हरेजचा हा जो बँड आहे, तर त्या बँडच्या जवळ प्राइस आली की आपण बाय करणार. म्हणजे तो मॅजिक बँड जो आहे तो सपोर्टचं काम करणार. याच्यावरचा आपला व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. त्याच्यानुसार आपण चार्टिंगचं स्कॅनर कसं बनवायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ खूप छान आहे, तुम्ही तो बघू शकता. आता आपल्याला FNO मध्ये वॉचलिस्टमध्ये आपल्याला बघायचं आहे की कोणकोणते स्टॉक जे आहेत आपल्याला ट्रेडिंगसाठी मिळत आहेत. तर पटापट आपण अनालिसिस करूयात. हे बघा या ठिकाणी आहे का, नाहीये. आपण बाईंगच्या ऑपॉर्च्युनिटीज बघतोय. या ठिकाणी बघा स्लोपिंग नाहीये टू 20 मुव्हिंग ॲव्हरेज. या ठिकाणी बघा साइडवेज मुवमेंट आहे. बजाज फिनान्स या ठिकाणी सुद्धा डाऊन ट्रेंड आहे. PNB या ठिकाणी सुद्धा डाऊन ट्रेंड सुरू झालेला आहे. मारुती या ठिकाणी जी ती आपली कंडिशन जी ती कालच्या दिवशी बनलेली होती, ह्या दिवशी आजच्या दिवशी चांगलं प्रॉफिट जे त्याच्यामध्ये झालं असतं. ICICI प्रुडेन्शियल यामध्ये सुद्धा तशीच कंडिशन थोडीशी बनते. या ठिकाणी नाहीये, या ठिकाणी सुद्धा नाहीये. युनायटेड स्पिरिट्स या ठिकाणी थोडीशी आहे तशा पद्धतीची, परंतु साइडवेज मुवमेंट जास्त आहे. SRF डाऊन ट्रेंड आहे. आपण बुलिश ट्रेड जे आहे ते शोधतोय, त्याच्यासाठी अनालिसिस करतोय. या ठिकाणी सुद्धा नाहीये. हिंडाल्को या ठिकाणी सुद्धा नाहीये. बँक ऑफ बडोदा नाही. आयशर मोटर या ठिकाणी थोडंसं आपल्याला आवश्यक असलेलं स्ट्रक्चर जे ते बनलेलं आहे, आपल्याला ते दिसतंय. हे बघा मी आता मोबाईल जो आहे तो 2 हातांमध्ये पकडलेला आहे. ज्याप्रमाणे आपण गेमचा रिमोट जो आहे तो पकडतो त्या पद्धतीने, आणि फास्ट एकदम अनालिसिस जे ते आपल्याला करता येऊ शकते. बघा अशा पद्धतीने. आता हे करत असताना अगदी आपल्याला
ट्रेंड लाईन जे आहे त्या पटापट टाकता येऊ शकतात. जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला याच्यामध्ये फ्लुएन्सी येणार आणि तुम्ही पटापट टेक्निकल अनालिसिस जे ते करू शकाल. कुठल्याही प्रकारचं लॅपटॉपची तुम्हाला गरज नाहीये. पुढचा बघा, याच्यामध्ये ह्या दिवशी स्ट्रॅटेजीनुसार आलेला आहे आणि त्याच्यानंतर चांगली मुवमेंट जी ती झालेली आहे. ब्रिटानिया नाहीये. एल टी मध्ये बरोबर परफेक्ट कंडिशन बनलेली होती कालच्या दिवशी आणि आज त्यांनी चांगला ट्रेड जो आहे तो दिलेला असणार आहे. निगेटिव्ह आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला अनालिसिस जे आहे ते फास्ट करायचं आहे, त्यासाठी याचा उपयोग होतो. एखादी आपल्याला फक्त कॅन्डल स्टिक शोधायची आहे. आता बुलिश मारोबुजू पडलेली का, कुठे कुठे पडलेली आहे, ते जर कधी आपल्याला फास्ट कॅन्डल स्टिकचा अभ्यास करायचा असेल फक्त, तर बघा, हिच्यात पडली का, नाही, हिच्यात नाही, हिच्यात नाही, हिच्यात हिच्यात नाही, हिच्यात थोडी, हे बघा, ही बुलिश मारोबुजू पडलेली आहे. उदाहरणार्थ आपण बघतोय हॅमर कुठे पडलेला आहे ते बघूयात आपण. हॅमर आता रिसेंटली म्हणजे कालच्या दिवशी पडलेला आहे का कुठे ते बघूयात. हे बघा, ह्या ठिकाणी इथं हॅमर पडलेला आहे 1 दिवस आधी आणि 20 मूव्हिंग ॲव्हरेज नुसार सुद्धा आलेला आहे. इथं बिअरिश एनगल्फिंग पडलेली आहे, इथं बिअरिश एनगल्फिंग आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला ट्रेडिंग जे आहे ते सोपं होऊ शकतं, अनालिसिस सोपं होऊ शकतं याच्या साह्याने. तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओच्या खाली मित्रांनो कॉमेंट करा. अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ट्रेडिंग व्ह्यू ॲप तुम्ही अजून डाउनलोड केलेलं नसेल तर डाउनलोड करा. ट्रेडिंग व्ह्यूचं सॉफ्टवेअर आहे, ते लॅपटॉपवर तुम्ही इन्स्टॉल केलेलं आहे का? केलेलं नसेल तर ते कसं इन्स्टॉल करायचं त्याच्याबद्दल व्हिडिओ हवा असेल तर तो मी दाखवू शकतो. ट्रेडिंग व्ह्यू असं तुम्ही कॉमेंटमध्ये कॉमेंट करा. आपण तसे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद.